98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक आणि देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक उषा तावणे, ज्यांची अध्यक्षपदी निवड झाली ते डॉक्टर ताराराव बावनकर, केंद्र सरकारचे आपले प्रतिनिधी श्री प्रताप जाधव, महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे अध्यक्ष श्री राम शिंदे, संसदेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील, देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, या ठिकाणी उपस्थित असलेले संसदेचे सदस्य, अन्य संस्थांचे प्रतिनिधी आणि या संमेलनासाठी ज्यांनी कष्ट घेतले ते सर्वांचे प्रमुख संजय नाहक, महामंडळाचे सगळे प्रतिनिधी, साहित्यिक आणि साहित्यिक रसिक बंधू. आज मराठी सारस्वतांची दिंडी दिल्लीला आहे आणि याचा मला मनापासूनचा आनंद आहे. मराठी माणूस केवळ नर्मदा फार महाराष्ट्रच नाही तर आपल्या पराक्रमाचा झेंडा अष्टफार फडकवणारा मराठी माणूस. तो दिल्लीमध्ये दिसतो, हरियाणामध्ये दिसतो, इंदोरमध्ये दिसतो, ग्वालियरमध्ये दिसतो, गुजरातमधल्या अनेक शहरांमधून दिसत असतो. नोकरी कामाच्या निमित्तानं काही लोक देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दिसतात. भीमसेनीच्या तत्वाने जसं यमुनेचं पाणी टाकलं त्याप्रमाणे मराठी साहित्याचा अमृत अनुभव घेण्यासाठी आज पुन्हा एकदा आपण यमुनेच्या तीरावर जमलो याचा मला मनापासूनचा आनंद आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देशाच्या राजधानीमध्ये दुसऱ्यांदा होते आणि विशेषतः या सारस्वताच्या महामेळाव्याला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हजर राहिले याचा मला मनापासूनचा आनंद आहे. आजचे साहित्य संमेलन मराठी भाषिकांच्या दृष्टीनं आनंददायी घटनेच्या पार्श्वभूमीवर संपन्न होत आहे. महाराष्ट्र शासन, महाराष्ट्राचे साहित्यिक, रसिक या सगळ्यांनी एका गोष्टीचा पाठपुरावा केला आणि तो म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा आणि हा दर्जा मिळवून देण्यासाठी माननीय नरेंद्र मोदींनी जी भूमिका बजावली त्याबद्दल समस्त मराठी जनतेच्या वतीनं मी त्यांच्याबद्दलची कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करतो. 1954 साली पहिल्यांदा दिल्लीला मराठी साहित्य संमेलन झालं आणि त्यावेळेला देशाचे प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू होते. त्यांनी त्याचं उद्घाटन केलं होतं आणि ते संमेलन यशस्वी करण्याच्यासाठी त्या काळाचे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, स्वातंत्र्य सैनिक आणि केंद्र सरकारचे प्रतिनिधी काकासाहेब गाडगीळ यांचं फार मोठं योगदान होतं. त्याचं स्मरण करणं मी माझं कर्तव्य समजतो. जवाहरलाल नेहरूंनी जसं संमेलनाचं उद्घाटन केलं त्याचीच पुनरावृत्ती होताना 70 वर्षांनी या संमेलनाचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हातून होतं आहे याचा मला आनंद आहे. एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की ज्या वेळेला त्यांना निमंत्रण देण्याच्यासाठी मी गेलो तर त्यांनी
अक्षरशः एक वीज सुद्धा लावला नाही. महाराष्ट्राचा हा कारभार, हा सोहळा आहे, सारस्वतांचा हा सोहळा आहे. माझी उपस्थिती आहे आणि तुम्ही सामोरे येणार असं चंद्रभागेच्या काठी आचार्यांनी कार्तिकीला जसं लाखो वारकरी भक्ती वाहून जमतात, त्याच पद्धतीनं साहित्य संमेलनाची महाराष्ट्रामध्ये हजारो साहित्य प्रेमी दरवर्षी येत असतात. आणि देशाच्या राजधानीत होणारं हे साहित्य संमेलन तुमच्या माझ्या आयुष्याचा एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग आहे. 37व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष महाराष्ट्राला सांस्कृतिक दिशा देणारे मराठी विश्वकोशाकडे तर्कचित्र रक्षण स्वाती जोशी होते. त्यांनी त्याच वेळेला याचा उल्लेख केला, काकासाहेब गाडगे हे अध्यक्ष होते. आणि ती जबाबदारी माझ्याकडे आली याचा मला आनंद आहे. बारामती बनल्याच्या नंतर मोरोपंत यांचं स्मरण होतं आणि त्यांनी त्या ठिकाणी केकावली आणि आर्या ही लिहून साहित्यामध्ये कुठे भर टाकली. त्याच्याबरोबरच अनेकांचा उल्लेख त्या ठिकाणी करता येईल. आणि त्या भागात जी जी साहित्य संमेलनं अलीकडच्या काळामध्ये झाली, सुदैवानं त्याच्यामध्ये सहभागी होण्याची संधी मला मिळाली होती. मग ते नाशिक असो, गुमान असो, सासवड असो, चिपळूण असो, पिंपरी चिंचवड असो, उदगीर असो, अशा अनेक संमेलनांना माझी उपस्थिती होती. आणि त्याचमुळं काही अत्यंत जाणकार लेखकांची आणि सारस्वतांचा सुसंवाद करण्याची संधी व्यक्तिगत माझ्या जीवनामध्ये मला मिळाली. त्याच्यामध्ये गदिमा असतील, फुलं असतील, नादू महानूर असतील, अनेक साहित्यिकांची ऋणानुबंध आणि गाठी जुळून आल्या. मला गुरुस्थानी असलेले यशवंतराव चव्हाण हे एक उत्तम साहित्यिक होते. या सर्वांच्या सहवासामुळे मी स्वतःसुद्धा लिहिता झालो. लोक माझे सांगती याच्या रूपानं तुम्हा लोकांच्या पुढे व्यक्त झालो. मी सार्वजनिक जीवनाची 30 वर्षापेक्षा अधिक काळ दिल्ली दरबारीमध्ये मराठी अस्मिता टिकवण्याच्यासाठी जे जे काही करता येईल ते करण्याच्यासाठी माझ्याकडनं मी प्रयत्न केला गेला. आणि कदाचित म्हणूनच स्वागताध्यक्षाची जबाबदारी त्यांनी माझ्यासाठी असावी. या संमेलनाचे एक वैशिष्ट्य म्हणजे डॉक्टर तारा मोहाळकर यांची निवड. आणि याचा मला आनंद आहे. लोकसाहित्याचे अभ्यासक म्हणून तारा मोहाळकर यांना मराठीजन ओळखतात. मला आठवत आहे की चिपळूणचं संमेलन होतं आणि त्याच्या उद्घाटनाच्या प्रसंगी माझ्या भाषणामध्ये एक खंत व्यक्त केली की आतापर्यंत इतकी संमेलनं झाली पण फक्त 4 महिलांना अध्यक्षपदाचा मान मिळाला. मात्र यावेळी एका महिला साहित्यिकाला अध्यक्षपदाचा सन्मान मिळाला. याचा मला मनापासून आनंद आहे. मी डॉक्टर तारा मोहाळकर यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या निवडीच्यासाठी अखिल भारतीय साहित्य संमेलनाने महामंडळाला धन्यवाद देतो. दिल्ली आणि महाराष्ट्र यांचं एक नातं आहे. 11व्या शतकामध्ये आनंदगोपाल चौहाननी दिल्लीची स्थापना केली. तेव्हापासून महाराष्ट्र आणि दिल्लीचे राजकीय आणि सांस्कृतिक संबंध निर्माण झाले. 1666 साली बादशाह औरंगाबादने त्याचा एक वाढदिवस साजरा केला, तो आग्र्याला. अन्यथा दिल्लीमध्ये केला असता तर शिवछत्रपतींच्या स्वाभिमानी साक्षात्कार इथंच घडला असता. पण त्या घटनेपासून प्रेरणा घेऊन मराठीशाहीने आपला झेंडा हा अतिशय फार फडकवला. याचा मराठी भाषिकांना सार मिळाले. देशाचे एक प्रधानमंत्री होते चौधरी चरण सिंग
आणि ते मला नेहमी सांगायचे, विचारच्या नंतर तुम्ही लोकांनी एक गोष्ट काही ठीक केली नाही. विचारलं काय नाही ठीक केलं? म्हणजे मराठी आले, दिल्लीपर्यंत पोहोचले, दिल्ली घेतली आणि दिल्लीला ताबा कायमचा आपल्या हातात ठेवण्याच्या ऐवजी पानिपतला गेले. जाण्याची काही आवश्यकता नव्हती. तर वेगळा इतिहास घडला असता. पण झालं ते झालं. तो इतिहास हा आपण काही विसरू शकत नाही. आज मराठी लेखणीनं साहित्याच्या क्षेत्रामध्ये प्रचंड योगदान दिलं आणि त्याची नोंद देश पातळीवर सुद्धा घेतली आहे. वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, भारतीय देवाडे या सर्व मराठी लेखकांना आजपर्यंत ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित केले गेले आणि त्याद्वारे मराठी भाषेची पताका ही देशभरात फडकत राहिली. विजय तेंडुलकरांनी कुणाचाही मुलाहिदा न ठेवता लेखन केलं. घाशीराम कोसळ असो, सखाराम भांडेर असो, त्यांच्या नाटकामुळं काही वेळी त्यांना रोषाला सुद्धा जावं लागलं, पण ते आपल्या भूमिकेपासून हातली नाही. नामदेव रसाळ, कवी यशवंत मनोहर, नारायण सुर्वे यांच्यासारख्या कवींनी सर्वसामान्यांचा विचार हा सातत्याने मांडला. अण्णाभाऊ साठे यांनी गाव कुसावरचं उपेक्षितांचं जगणं मराठी साहित्यात आणलं. त्यांचा साहित्याचा डंका हा रशियापर्यंत पोचला, याचा आनंद आपल्याला सगळ्यांना आहे. या साहित्याच्या क्षेत्रामध्ये अनेक भगिनींनी सुद्धा फार उंची भर घातली आणि ती नुसती संख्यात्मक नाही तर गुणात्मक सुद्धा आहे. महानुभाव पंथातील महात्मा मुक्ताबाई, जनाबाई, कान्होपात्रा यांनी मराठी साहित्य समृद्ध केले. सावित्रीबाई फुले, नंतरच्या काळामध्ये शांता शेळके, इंदिरा संत, अरुणा ढेरे काव्यात मराठी साहित्याला सशक्त करण्याचं काम करण्यामध्ये त्यांचं योगदान होतं. आणि मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद स्त्रियांना अधिकाधिक मिळाले तर माझी खात्री आहे की ही परंपरा अधिक मजबूत झाल्याचं राहणार. साधारणतः साहित्य संमेलन घडल्याच्या नंतर महाराष्ट्रात एका गोष्टीची चर्चा सुरू होती, राजकारण्यांचा इथं काय संबंध आणि त्या संबंधीचं लिखाण हे गेले काही दिवस चालतं. यंदा काही अजून झाले नाही, काही झालं मला माहिती नाही, मी बारकाईने बघतोय, पण कुणी याच्या हल्ली लिहिला. खरं म्हणजे तर राजकीय नेते आणि संमेलन यांचाही काही संबंध आहे. माझं स्वच्छ मत आहे की राजकीय नेत्यांनी संमेलन मंचावर यावर काही येऊ नये. या संबंधीचा वाद दरवर्षी कशाला करायचा? राजकारण आणि साहित्य यांच्यातील परस्पर प्रभाव हा दुसराच आहे. बाळ गंगाधर टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू, अटल बिहारी वाजपेयी, यशवंत चव्हाण अशांची नावं घेता येतील की त्यांनी या सगळ्या क्षेत्राला प्रतिष्ठा दिली. कलेला राजाचे लाभलं नाही तर राजांनी साहित्यकला जोपासली. बुधभूषणकार छत्रपती संभाजी महाराज हे त्याचं उलटं उदाहरण आहे. एकूणच राजकारण आणि साहित्याची फारकत होऊ शकत नाही, ते परस्परांना पूरक होऊ शकतं. महाराष्ट्रात साहित्य प्रांतातून राजकीय आखाड्यात उतरलेले आचार्य प्रल्हाद केशवाचे विरोधी पक्षाचे प्रबळ नेते म्हणून आजही त्यांचा अभिमान आपल्याला आहे. निसर्ग कवी नादू महानोर विधिमंडळात आली. भाष्य कविता लिहिणारे रामदास कुसुमे विधान परिषदेचे सभासद झाले. उफराकात लक्षण माने हे आले तर त्याची तक्रार विधिमंडळात कोणी केली नाही. गजी वाजपूरकर यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाची चर्चाच होऊ शकत नाही. त्यांनी लिहिलेले गीत रामायण आजही मराठी माणसाच्या ओठावर आहे. अयोध्यातील राम मंदिराच्या उभारणीच्या काळात सुद्धा
महाराष्ट्रामध्ये सगळीकडे ऐकू येत होतं ते गदिमांनी लिहिलेलं गीत रामायण. आणि त्यामुळं या वादावर एकदा पडदा पडेल अशा प्रकारची अपेक्षा आपण या ठिकाणी करू इच्छितो. वाचन संस्कृती वाढवली पाहिजे. पूर्वी पुस्तकासाठी ग्रंथालयावर अवलंबून राहावं लागेल. आज साधनं वाढली, परंतु आता वाचनाला अनेक पर्याय आले. दूरचित्रवाणी आली, मनोरंजनाच्या वाहिन्या आल्या, वृत्तवाहिन्या आल्या, स्मार्टफोन आले. असे ते पुस्तकं मोठ्या प्रमाणावर छापली जातात. गेले 2 दिवस महाराष्ट्राच्या वर्तमानपत्रामध्ये किती टन पुस्तकं दिल्लीमध्ये आली या संबंधीचं सविस्तर वृत्त हे येतं आहे. आणि हे येतं दिवसात आहे. पुस्तकं हल्ली छापली जातात आणि ती खपली जातात. गावोगाव ग्रंथ प्रदर्शनं भरवली जातात. त्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पुस्तकाची पोच. तरीसुद्धा नव्या पिढीला पुस्तकाशी बांधून कसं ठेवता येईल याची काळजी घेण्याची गरज आहे. काळ झपाट्याने बदलतोय. सध्या समाजाच्या एकात्मतेची नीळ त्यामुळे उसवत चालल्याचं चित्र दिसतंय. समाज अत्यंत कठीण आणि नाजूक स्थितीतून जातोय आणि त्याच्यामध्ये साहित्यिकांची जबाबदारी वाढली. महानुभाव पंथ असो, वारकरी परंपरा असो, याचं भान ठेवून महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठलरावजी शिंदे, न्यायमूर्ती राजेंद्र कर्वे, आंबेडकर वगैरे सुधाकरांच्या वाटेनं समाजाला नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शेवटचा एकच मुद्दा मी मांडू इच्छितो आणि तो म्हणजे मराठी भाषेचं विशुद्धीकरण. काळाच्या ओघात भाषेवर वेगवेगळे संस्कार होतात, परंतु या प्रक्रियेत असे दिसून आले की काही चांगल्या शब्दावर वाईट संस्कार होतात. उदाहरणार्थ बुद्ध या शब्दाचा अर्थ ज्ञानानं परिपूर्ण आणि जागृत असा होतं, पण त्याचा बुद्ध असा अपवर्ष कमी केला ते मला समजत नाही. पण बुद्ध असा अदानी किंवा कमी बुद्धीचा अर्थ रूढ झाला याचं मला वाईट असतं. मराठी साहित्यात असे शब्द जे असतील ते बाजूला केले पाहिजेत, ते नामशेष व्हायला पाहिजे. प्रस्तुत महिला साहित्य संमेलनात अनेक वैशिष्ट्यपूर्ण परिसंवाद, कवी संमेलन, परिचर्चा या आयोजित केलेल्या आहेत. साहित्य रसिकांनी या साहित्य मेजवानीचा आस्वाद घ्यावा. त्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापक उषा तांबे, पदाधिकारी, सरहद संस्थेचे संजय लहान आणि त्यांचे सगळे सहकारी या सगळ्यांनी कष्ट घेतले. यमुनाची होणाऱ्या या सारस्वताच्या सोहळ्याच्या यशस्वीसाठी त्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. मी उपस्थित साहित्यिक, साहित्याचे अभ्यासक, रसिक या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि संमेलनाची शोभा वाढवण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे, त्यांच्या सहकाऱ्यांचे, मुख्यमंत्र्यांचे आणि मान्यवरांचे मी अंतःकरणापासून आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.